नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या गव्हाच्या प्लॉटमध्ये आलेला आहे. तुम्ही बघू शकता जे आपलं गहू आहे यामध्ये फुटवे देखील चांगल्या प्रकारे झालेले आहे. याला आपण कुठल्याही प्रकारची फवारणी वगैरे काही घेतलेलं नाही. जर आपण जास्तीच्या फवारण्या केल्या तर आपला खर्च वाढतो. आपण एखादा व्हिडिओ बघून किंवा कोणाच्या सल्ल्याने फवारणी करत असतो उत्पादन वाढीसाठी हे ते. परंतु आपल्या पिकाला त्याची गरज आहे का हे बघूनच आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारची फवारणी वगैरे काही केलेलं नाही. गहू, हरभरा, ज्वारी यासारखे पीक ऑर्गॅनिकपणे येऊ शकतं आपल्या जमिनीमध्ये. त्याचबरोबर आपण जर यावरती जास्त फवारणी जर केल्या तर आपला खर्च वाढतो आणि जे उत्पन्न आहे ते आपलं तितकंच राहतं. परंतु शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये काही व्हिडिओ बघून 20 ते 21 दिवसानंतर ही फवारणी घ्या, ती फवारणी घ्या. निश्चितपणे आपण याचं उत्पादन घेऊ शकतो. आपण जितका जास्त केमिकलचा वापर करू तितका खर्च देखील वाढेल. त्याचबरोबर काय होईल शेतकरी मित्रांनो, आपण जे अन्नधान्य खातो यामध्ये केमिकलचं प्रमाण वाढेल. त्याचबरोबर शेतकरी काय करतात, काही प्लॉटमध्ये तणांचं प्रमाण खूप कमी प्रमाणात असतं, तरी देखील ते तणनाशकाचा वापर करतात. हे टाळलं पाहिजे कुठेतरी. मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आपण तणनाशकाचा वापर केला पाहिजे. जर नसेल, थोड्याफार प्रमाणात असेल तर नाशक मारणे टाळायला पाहिजे.